नमस्कार मित्रो, माझ्या कायदे भान या लीगल चॅनलवर तुमचं स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओचा विषय आहे की एखाद्या कुळाची जमीन मालकांनी जर परत घेतलेली असेल, कृषक दिनानंतर जर ती परत घेतलेली असेल, तर अशा केसमध्ये मालकांनी परत घेतलेली जमीन ही कुळाला परत मिळू शकते। मालकाचा हक्क संपुष्टात येतो। या संदर्भाने कायदेशीर तरतूद काय आहे आणि जजमेंट काय आहे बघूया। तर मित्रो, मुळात कुळ कायदा काय म्हणतो की 1 एप्रिल 1957 काय आहे ही तारीख। नेहमी कुळ कायदा समजताना ही 1 एप्रिल 1957 ही तारीख आठवण ठेवायची, कारण हे आहे कृषक दिन। तर या कृषक दिनी ज्या कुठल्या माणसाचं 7/12वर कुळ म्हणून नाव होतं, तो माणूस मानवी खरेदीदार झाला। म्हणजे काय झाला, तो ऑटोमॅटिक मालक झाला। ऑटोमॅटिक मालक म्हणजे काय झालं, तर ज्या जमिनीत तो कसत होता ती जमीन 7/12 कुठल्या तरी दुसऱ्या माणसाच्या मालकी हक्काची जमीन होती आणि हा कुळ त्या जमिनीवर कुळ म्हणून कसत होता। तर कुळ कायद्याने काय केलं की 1 एप्रिल 57 रोजी जो माणूस एखाद्या शेतात कुळ म्हणून राबतो त्याला सरसकट मालकी बहाल केली आणि मूळ मालकाचा मालकी हक्क संपुष्टात आणलं। मग मालकी बहाल केली, ठीक आहे, पण ही जी मालकी मिळाली ती 7/12वर मालक म्हणून नाव आणण्यासाठी एक प्रक्रिया राबवावी लागते। ती आहे 32 गचं अर्ज दाखल करणे। 32 गच्या अर्जानुसार जो मूळ मालक आहे त्याला नोटीस वगैरे पाठवणे आणि त्या जमिनीची किंमत ठरवणे आणि किंमत ठरवल्यानंतर ती किंमत एकतर तहसीलदारकडे जमा करणे किंवा मूळ मालकाला देणे, ही सगळी प्रक्रिया 32 गची प्रक्रिया म्हणल्या जाते। ही प्रक्रिया झाली की तो जो कुळ आहे त्याला 32 महचं प्रमाणपत्र मिळतं। हे 32 महचं प्रमाणपत्र म्हणजेच कुळाने मालकाकडून ती जमीन कुळ कायद्याच्या तरतुदीनुसार विकत घेतली याचा तो पुरावा। कुळाने मूळ मालकाकडून जमीन विकत घेतली आणि एकदा 32 महचं प्रमाणपत्र मिळालं की मालकाचं नाव कमी होतं आणि कुळाचं नाव मालक म्हणून लागतं, म्हणजे भोगवटादार म्हणून लागतं। अशी ही एकूण प्रक्रिया आहे। पण काय झालं, जे मालक लोक हुशार होते त्यांनी ही प्रक्रिया होऊ दिली नाही किंवा ही प्रक्रिया होण्याआधीच कुळाला घरी बोलावलं, त्याला मस्त मान सन्मान केला, चहा पाणी पाजलं, त्याला थोडेफार पैसे दिले। कुळाला वाटलं वा वा, आपला मालक आपला सन्मान करतोय, याच्यापेक्षा मोठी गोष्ट काय। मग म्हणाले मालक सांगा काय करायचं। मग मालकाने एक कागद काढला आणि म्हटलं याच्यावर सही कर। काय होता तो कागद, मालकाने वकिलाकडून असे कागद तयार केलेत की कुळाने त्याच्यात लिहून दिलं की या जमिनीची मला गरज नाही, मी या जमिनीत राबत नाही, कुळ म्हणून मला या जमिनीत इंटरेस्ट नाही आहे, किंवा मी कुळच नव्हतो, किंवा मी ताबा सोडला, असं जे काही आहे ते धोक्याने लिहून त्या कागदावर केलं आणि हे कागद दाखवून कुळाला बेदखल करून मालकाने ती जमीन रिस्टोअर करून घेतली। पुढे दावा लढून दावा जिंकून सुद्धा रिस्टोअर करून घेतली। अशा आपल्याला बऱ्याच गोष्टी दिसतात, बऱ्याच ठिकाणी झालेलं आहे। पण कायदा काय म्हणतो की कृषक दिनी जर एखादा माणूस एखाद्या जमिनीवर कुळ म्हणून असेल तर त्याच्याकडून मालक जमीन अशा पद्धतीने घेऊ शकत नाही आणि जरी अशा पद्धतीने जमीन घेतली तर ती जमीन कुळ किंवा कुळाचे आजचे जे वारस आहेत त्यांना ती जमीन परत मिळते। अशा पद्धतीची कायदेशीर तरतूद आहे। थोडक्यात तुमचे वडील किंवा तुमचे आजोबा एखाद्या जमिनीत कुळ असतील, ती जमीन मूळ मालकाने धोक्याने त्याच्याकडून एखादं कागदपत्र लिहून जर परत घेतलेली असेल तर अजिबात घाबरायचं कारण नाही। या जमिनीला तुम्ही आजही रिस्टोअर करू शकता, कारण मूळ मालकाला कुळाची जमीन परत घेण्याचा हक्क नाही। बरं, या संदर्भाने काही जजमेंट आहे का? हो, जजमेंट आहे। जजमेंटचं नाव आहे अब्दुल रहमान बागवान वर्सेस यशवंत रवींद्र पुरंदरे। ही केस लॉ आहे। या केस लॉमध्ये अशाच प्रकारचे इन्सिडेंट होतं, त्याच्यावर कोर्टाने सखोल विवेचन केलं आणि सांगितलं की कुळाची जमीन जर मालकाने परत घेतली असेल तर ती जमीन कुळ किंवा त्याच्या वारसाला परत मिळते, रिस्टोअर होऊन मिळते, कारण मालकाला अशा पद्धतीने जमीन परत घेण्याचा अधिकार आणि हक्क नाही, हे कोर्टाने सांगितलं। त्यामुळे मित्रो, तुमच्यासोबत जर असं काही झालं असेल तर हे जजमेंट वापरू शकता आणि कुळ आपली जमीन परत घेऊ शकते। मालकाकडे गेलेला जो काही 7/12 आहे तो रद्द करून त्या 7/12वर कुळ किंवा कुळाचे वारस आपलं नाव चढवू शकतात, अशी ही तरतूद आहे। मित्र, तुमच्यासाठी असंच मी कायद्याचे व्हिडिओ आणत राहीन, त्यासाठी कायदेभान पाहत राहा। आणि हो, ज्यांना कायदेशीर सल्ला हवा आहे ते संपर्क करू शकतात। माझा नंबर तुमच्या स्क्रीनवर दिसतोय, पण थेट फोन करायचा नाही, अजिबात फोन करायचा नाही। व्हॉट्सअपवर जा, नावगाव जिल्हा केसची माहिती लिहून पाठवा। तुमच्या केसमध्ये मेरिट असेल तर सल्ला देऊ। बाय।